नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲक्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूर सांगली या कॉलेजबद्दल त्या ठिकाणी मागच्या काही दिवसापासून न्यूज त्या ठिकाणी खूप व्हायरल होत आहे. या कॉलेजमध्ये कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थ्यांनी जर त्या ठिकाणी प्रवेश घेतला तर सर्व विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीची फीस लागेल अशी सीईटी सेलनं नोटीस देखील त्या ठिकाणी काढलेली होती. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की ओपन कॅटेगरीची फीस का, काय कारण आहे, हे कॉलेज डीम युनिव्हर्सिटी झालेलं आहे का, असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे कॉलेज डीम युनिव्हर्सिटी झालं किंवा मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी झालं तर फीस वाढेल का, किंवा कंपनी अंडर हे कॉलेज चालवलं गेलं तर फीस वाढेल का, खूप असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहे. त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ या ठिकाणी आज बनवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ॲक्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा. ओके, तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला मुद्दा असा आहे की प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली हे जे काही कॉलेज आहे हे डीम युनिव्हर्सिटी झालेलं नाहीये. त्याचप्रमाणे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी देखील झालेलं नाहीये. तर मग नेमकी भानगड काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक अगोदर कॉलेज आहे ज्या कॉलेजचं नाव आहे वेदांता मेडिकल कॉलेज पालघर, जे की कंपनी अंडर त्या ठिकाणी चालवलं जातं आणि त्या कॉलेजमध्ये कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी भेटत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण हे जे काही कॉलेज आहे हे त्या ठिकाणी कंपनी अंडर त्या ठिकाणी चालवलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी ऍक्ट 2013 या ऍक्ट प्रमाणे या ऍक्ट विषयी जर तुम्हाला सांगायचं झालं, नफा कमवणाऱ्या ज्या काही कंपनी असेल या कंपनी मार्फत जर एखादं महाविद्यालय चालवलं जात असेल तर त्या ठिकाणी शासन कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप त्या कॉलेजला त्या ठिकाणी देत नाही. कारण त्या कंपनीचा जो काही उद्देश आहे हा त्या ठिकाणी नफा कमवणं असा असतो. त्या कंपनीचा उद्देश सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या विकासासाठी त्या ठिकाणी नसतो, फक्त नफा कमवणं हा उद्देश असतो आणि त्यामुळं शासन अशा महाविद्यालयाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करत नाही. एक्झाम्पल आपण मागच्या काही वर्षापासून वेदांता मेडिकल कॉलेज पालघर या कॉलेजचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल. या कॉलेजमध्ये देखील कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप कोणत्याच कॅटेगरीसाठी भेटत नाही. आता PIMS मेडिकल कॉलेज सांगली हे कॉलेज देखील कंपनी अंडर त्या ठिकाणी चालवले जाणार आहे आणि त्यामुळं या कॉलेजला देखील कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यामुळं सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्यांनाही 2026 नंतर प्रवेश भेटेल अशा विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीची फीस त्या ठिकाणी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजची ओपन कॅटेगरीसाठी किती फीस आहे हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फी 7,85,454, डेव्हलपमेंट फी 78,546, एकूण फीस ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी 8,51,000 असे आहे. म्हणजे जेही विद्यार्थी 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची 8,51,000 एवढी त्या ठिकाणी फीस भरावी लागेल. त्याच्यानंतर बॅड न्यूज अशी आहे की या महाविद्यालयाने त्या ठिकाणी कंपनी अंडर त्यांचं मॅनेजमेंट हस्तांतरित केलेलं आहे आणि या कारणामुळं या कॉलेजची फीस 8,51,000 यावरून त्या ठिकाणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर या कॉलेजची फीस त्या ठिकाणी किती वाढू शकते? कॉलेजनं फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडे किती फीसाठी प्रपोजल पाठवलेला आहे हे आपण आता बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर त्या ठिकाणी कॉलेजच्या वेबसाईटवर व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चरच्या खाली त्या ठिकाणी एक तुम्हाला नोट दिसेल. ती नोट तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी केअरफुली रीड केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी बघणार आहात त्या फी स्ट्रक्चर खाली त्या ठिकाणी नोट दिलेली आहे. या महाविद्यालयाने फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी या ऑथॉरिटीकडे त्या ठिकाणी फीस वाढीसाठी प्रपोजल पाठवलेला आहे. या कॉलेजने 14,37,967 एवढी फीस त्या ठिकाणी त्या कॉलेजची असावी यासाठी प्रपोजल त्या ठिकाणी फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडे पाठवलेला आहे आणि त्यामुळं जर फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी यांनी जर या कॉलेजला फीस वाढीसाठी अप्रुव्हल दिलं, परमिशन दिली तर मात्र या कॉलेजची फीस 8,51,000 वरून त्या ठिकाणी 14,37,967 प्रतिवर्ष अशी सर्व कॅटेगरीसाठी राहू शकते. सर्व विद्यार्थ्यांनी याची त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. ओके, त्याचप्रमाणे या कॉलेजमध्ये हॉस्टेल फीस, डिपॉझिट आणि मेस फीस ही सुद्धा त्या ठिकाणी हाय अमाऊंट मध्ये आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये
या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर वाढलं तर किती वाढणार आहे, फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने किती फीस त्या ठिकाणी या कॉलेजला अप्रूव्ह केलेली आहे. जरी कॉलेजना 14,37,967 एवढी फीस त्या ठिकाणी प्रपोजलसाठी जरी पाठवलेली असेल तरी सुद्धा फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी त्या ठिकाणी किती फीससाठी या कॉलेजला परमिशन देते हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने या कॉलेजची फीस अपडेट केल्यानंतर आपण सविस्तर यावर व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचप्रमाणे हॉस्टेल फीस किती, डिपॉझिट किती, मेस फीस किती, त्याचप्रमाणे हॉस्टेल आणि मेस डिपॉझिट किती, ही संपूर्ण माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी नक्की भेटेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.